ठाण्यातल्या कोलशेतच्या खाडी किनारी मस्त सूर्यास्त अनुभवण्याची संधी मला लाभलेली। नमस्कार, मी दिनेश। कोलशेत तरीच्या पाड्याच्या आई वाघदेवी मातेचं दर्शन घेऊन आता मुख्य रस्त्याला आलो। चालत 2 मिनिटांनी तरीच्या पाड्याचं पुरातन हनुमान मंदिर दिसलं। त्याच रस्त्याने चालत खाडीकडे निघालो। रस्ता जिथे संपतो ते कोलशेतचं शेवटचं बस स्थानक। इथे यायला ठाणे स्थानक पश्चिमेहून 98 क्रमांकाची बस येते। तिकडून 2 मिनिटं चालत आल्यावर खाडी किनारी पोहोचलो। सुरुवातीला फ्लेमिंगोचे शिल्प लावलेले दिसले। खाडीपाशी पोहोचल्यावर आधी गणपती विसर्जन घाट दिसला। उजव्या बाजूला नव्यानेच निर्माण केलेली प्रशस्त जागा दिसली। पुढे एक भली मोठी क्रूज बोट आहे। तिथून मग आता पुन्हा खाडी किनारी आलो। पुढे मधोमध छोटीशी बोट दिसते। इथल्याच एका स्थानिकांकडून परवानगी घेऊन बोटीकडे निघालो। पुढे मग बोटीत येऊन थांबलो। तिथून सबंध परिसराचा नजारा अद्भुत होता। आम्ही मधोमध होतो। समोरून मस्त सूर्यास्त अनुभवायला मिळाला व खाडीच्या पलीकडचा भिवंडीचा परिसर, उजवीकडच्या कळव्याचा परिसर व डावीकडे खाडीचं सौंदर्य अनुभवलं। तुम्हाला सुद्धा माझा हा अविस्मरणीय अनुभव पाहायचा असेल तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या दिनेश नवले युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल।